डोक्यावर पांढरी टोपी, अंगात पांढरा सदरा, पायात पांढऱ्या चपला, वाढलेली पांढरी दाढी आणि गर्दीतून स्लो मोशन मध्ये वर उंचावणारा हात, चेहऱ्यावरील स्मित, डोळ्यात सुटकेचा आनंद, हे दृश्य होतं दगडी चाळीचा डॅडी अरुण गवळी. 17 वर्षांनी जेलच्या बाहेर पडताना. पण हा प्रश्न असा होता, हा अरुण गवळी तुरुंगात गेला तरी कशामुळे? 2 मार्च 2007 मुंबईच्या घाटकोपरमध्ये एका घरात टीव्ही चालू होता. घरातली भाची स्वयंपाक करत होती आणि अचानक धाडाधाड गोळ्या झाडल्या गेल्या. समोर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर. आवाज पसरला, पोलीस धावले, पण खुनी कोण, कारण काय, सुरुवातीला काही समजलं नाही. वर्षभरांना पोलिसांना एका तुटलेलं ट्रिगर हातात लागलं आणि तिथून सुगावा मिळाला. आरोपी उघड झाले. चौकशीत समोर आलं की जामसंडेकर यांची हत्या एका निवडणुकीच्या वैरमण्यासून झालेली आहे. फक्त 367 मतांनी हरलेले प्रतिस्पर्धी अजित राणे आणि त्याचे साथीदार. पण खरी गोष्ट इथे संपली नाही. पोलिसांच्या तपासात उघड झालं, ही फक्त मतांची चीड नव्हती, तर 30 लाख रुपयांची सुपारी होती. आणि या सुपारीला हिरवा कंदील दिला होता भायखळ्याच्या आमदाराने, दगडी चाळीच्या डॅडीने, म्हणजेच अरुण गवळीने. 2008 मध्ये गवळीला अटक झाली. कोर्टात खटला चालवला. मात्र 2012 मध्ये गवळीला व त्यांच्या आरोपींना आजीवन कारावास ठोठावण्यात आला. जामिनासाठी त्याने कित्येकदा अर्ज केला, पण सगळे फेटाळले गेले. पण आता वय 76 वर्ष झालं. तब्येत आणि अपील शरीर पाहून सुप्रीम कोर्टाने गवळीला जामीन मंजूर केला. आज तो बाहेर पडलाय. दगडी चाळीचा डॅडी परत रस्त्यावर आल्याने पुन्हा एकदा सगळ्यांचे कान टवकारले. मित्रांनो, खरंच हा भयानक सीन आहे. तुम्हाला खरंच वाटतंय का आता येणाऱ्या काळात आणखीन काही घडू शकतं? कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया द्या. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वाच्या माहिती आणि अपडेटसाठी धन्यवाद. जय महाराष्ट्र.